श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल किंवा मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते, किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण मुलींविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात. घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद, उत्साही राहते आणि ज्या घरात लहान लहान पावलांचा, पैजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख, शांती, वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात. असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते. पहिली बेटी धनाची पेटी. भगवान सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत. जे नशिबवान असतात, जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवान मुली पाठवतात. ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवान मुली पाठवत नाहीत. ज्यांच्या देण्याची, दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असतात. त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला. त्यांच्यासोबत दोन मुली दिसल्या. त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती, तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते. तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा, तुम्ही कोठे निघाले आहात? तर त्या शेतकऱ्याने सांगितले, मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे. आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर तिला द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो. त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही, उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते. अशा असतात मुली, ओझे नसतात. मुली, ज्या माणसाला मुली ओझे वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही. एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो, परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही. आणि आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलींचे हृदय कासवीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते, परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करे. वडील कामावरून दमून भावून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल, त्यांची विचारपूस करे, काही हवं की नको ते पाहे आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल. आणि मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते. ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते. वेळ प्रसंगी रागावेल तर काही वेळा लाडात येऊन बोलेल. चूक असेल तर त्यांना दाखवून देईल, परंतु ती जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेणार नाही. मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल. अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही. मुलीला सासरी जाताना वरील दरवाजा आड राहून रडतात. जोपर्यंत मुलगी घरात आहे
तोपर्यंत आनंद साजरा करा. अशा मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते, अशा नशीबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.